मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आत्ता वातावरण जे आहे, सगळे जागतिक वातावरण आहे, त्यातनं होरपळलेले अनेक देश आहेत आणि त्याचे पडसाद आपल्या शेअर मार्केटवरती पडताना आपण पाहतो आणि त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात एक वेगळीच धास्ती अजूनही तयार होताना दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला गुंतवणुकीकडे अप्रोच कसा असायला हवा या अस्वस्थतेच्या वातावरणामध्ये, हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी मी बोलतो करणार आहे आपले गुंतवणूक सल्लागार तज्ज्ञ संदीप भुशेट्टी यांना. सर नमस्कार. नमस्कार. बाजार आणि लोक, विशेषतः गुंतवणूकदार बेजार, बरोबर. असं थोडंसं वातावरण आहे. अनिश्चितता बाजारावरती फार मोठं अनिश्चिततेचं सावट आहे सध्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण गुंतवणुकीकडे वळावं का नाही अशी एक शंका लोकांच्या मनात येते. त्याविषयी सर्वप्रथम साधारणपणे गेले 16 महिने झाले बाजार अनिश्चित वातावरणाकडे आपल्याला जाताना दिसतोय. 16 महिने हा खूप मोठा काळ आहे, की ज्याच्यामध्ये ही अनिश्चितता अजूनही पुढे जाताना दिसतेय. जागतिक पातळीवरती अनेक घडामोडी सातत्याने घडतायत आणि त्याचा पडसाद हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती तसंच शेअर बाजारावरती आपल्याला होताना दिसतोय. परंतु मी नेहमी असं म्हणेन, की अशा अनिश्चित वातावरणामध्येच गुंतवणूकदारांना अत्यंत चांगल्या गुंतवणुकीच्या संधी वारंवार मिळत असतात. आपल्याला ज्यावेळेस बाजार काही म्हणजे धोक्याच्या घटना दाखवत असतो, त्याच वेळेस आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मिळणाऱ्या संधी आपल्याला शोधायला पाहिजेत. आणि आपली उद्दिष्ट, आपला बाजार आत्ता थोड्या काळासाठी जरी अनिश्चित असेल, तरी आपली उद्दिष्ट ही ठरलेली आहेत. आपली उद्दिष्ट ही मध्यमकालीन, दीर्घकालीन किंवा अक्षरशः छोट्या काळासाठी असणारी उद्दिष्ट सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहेत. मग असं असताना आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष दिलं आणि त्याच्यासाठी केलेली गुंतवणूक कशा पद्धतीने तुम्ही करताय याला खूप महत्व आहे. आणि आम्ही असं नेहमी म्हणतो, की गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांनी आपली सायकॉलॉजीचा निश्चितपणे इथे कसोटी लागते आणि आपल्या विचारसरणीला आपण किती धरून आहोत, हे यातनं आपल्याला दाखवतं, की आपलं भविष्यातील यश काय? आणि म्हणूनच आपल्याला गुंतवणूक सातत्याने करणं गरजेचं आहे. अनिश्चित बाजारातले अनिश्चित परतावे आपल्याला आपल्या गुंतवणुकीसाठी वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पद्धती अवलंबणं हे गरजेचं आहे आणि आता ही योग्य संधी आहे. अच्छा. नाही, तुम्ही चांगलं सांगितलं हे की आपल्या मानसिकतेवरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तुम्ही इतके स्ट्रॉंग असाल या काळात, करेक्ट. तेव्हा त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण आता अनेकांना शेअर बाजारात डायरेक्ट जाण्याचा मोह होतो. त्यांनी तिकडे जावं का त्यांच्यासाठी काही वेगळे पर्याय आहेत? शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करताना आम्ही नेहमी सांगत असतो, की तुमचा व्यक्तिगत अभ्यास कितपत आहे. दुर्दैवाने 90-95% शेअर बाजारात जाणारे लोक हे कुठल्यातरी IQ माहितीवरती आपला निर्णय घेत असतात. आपला प्रत्येकाचा पैसा हा कष्टाने कमावलेला आहे. त्यामुळं आपण अभ्यासपूर्वक जर गुंतवणुकीचे निर्णय घेणार नसू, तर आपल्या पदरी निराशाच नक्की पडणार आहे. शेअर बाजारात थेट जाण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जर आपण गुंतवणुकीचा पर्याय निवडला, तर या पर्यायामध्ये तुम्हाला अत्यंत चांगले परतावे दीर्घकालीन घेता येतात. आपल्या आवश्यकता, आपल्या गरजा, आपल्या नीड यानुसार आपण आपला गुंतवणुकीचा कालावधी ठरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आवश्यक असणारे उत्तम पर्याय आपल्याला निवडणं गरजेचं आहे. आज म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जवळपास 48 ते 50 वेगवेगळ्या संस्था साधारणपणे 2000 पेक्षा जास्त वेगवेगळे प्रोडक्ट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. मग यातील आपला योग्य प्रोडक्ट आपल्याला निवडावा लागेल. शेअर बाजारामध्ये जेव्हा आपला गुंतवणूकदार जात असतो, शेअर बाजारात 7,000-7,500 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जेव्हा जात असतो, त्या ठिकाणी 2,000 पेक्षा जास्त वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. असं असताना नेमकं काय करायला हवं? नेमकी कुठली योजना घ्यायला पाहिजे किंवा नेमकं कुठला शेअर मी खरेदी करायला पाहिजे, याच्यासाठी स्वतःचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा. आणि तो जर मला नेमका होत नसेल अभ्यास, तर तुम्हाला सल्लागाराची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. योग्य चांगला सल्लागार जर तुम्ही निवडलात आणि आपली गरज त्याला सांगितली, तर तो तुम्हाला योग्य पर्याय सुचवतो आणि तो पर्याय मात्र तुम्ही सिन्सिअरली तो फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे आपली उद्दिष्ट, आपलं ठरवलेलं गोल हे आपल्याला गाठणं सहज शक्य आहे. कमकुवत हृदय असतात अशा लोकांनी शेअर बाजारात सध्या जावं का?
बिलकुल जाऊ नये. मी असं म्हणेन, की कमकुवत हृदयाच्या माणसाने गुंतवणुकीला अत्यंत काळजीपूर्वक गुंतवणुकीकडे बघणं गरजेचं आहे. अन्यथा काही मोठा धोका आपल्याला समोर पोहोचू शकतो. कारण अनिश्चितता प्रचंड आहे. आज जागतिक पातळीवरती अनेक देशांमध्ये जे घडतंय, ह्याचे थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि इकॉनॉमीवरती पडतात. त्याचा आरसा म्हणजे शेअर बाजार आणि शेअर बाजारातही याची आपल्याला चढ-उतार आपल्याला दिसतात. परंतु भारतीय शेअर बाजाराचं एक खूप वैशिष्ट्य आहे, की शेअर बाजारात जेवढ्या लवकर मंदी येते, तेवढ्याच लवकर तेजीही येते. त्यामुळे मंदी आणि तेजीची जी सायकल आहे, ती आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. जसं-जसं शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था आपली प्रगल्भ होत चाललेली आहे, तसे-तसे हे सायकल्स फार लवकर आपल्याला बदलताना दिसतात. त्यामुळं आज अनिश्चितता किंवा गेले 16 महिने जी अनिश्चितता आहे, त्याला कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाहीये. किंबहुना ही तुम्हाला मिळालेली अत्यंत गुंतवणुकीसाठी उत्तम संधी शेअर बाजाराने ऑफर केलेली, ती तुम्ही घ्यायला पाहिजे. वाह! तुम्ही खूप छान हे सांगितलं आणि विशेषतः एक गोष्ट तुम्ही नमूद केली ते म्हणजे आपले टार्गेट्स किंवा गोल्स काय आहेत, त्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता 2 प्रकारचे लोक असतात, ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी आत्ता पैसे आहेत, पण ते धजावत नाहीयेत आणि दुसरे लोक असे असतात, की गुंतवणुकीकडे पुरेसे पैसे नाहीयेत, असे लोक असतात. बरोबर. ह्या दोघांनाही या सध्या या सगळ्या वातावरणाचा फायदा घेता येऊ शकतो का? निश्चितपणे या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत चांगले पर्याय म्युच्युअल फंडातनं आज उपलब्ध आहेत. पहिला मुद्दा जो आपण सांगितला, की माझ्याकडे एकरकमी पैसे आहेत, पण मला आता हिंमत होत नाही किंवा धजावत नाहीये मी, की बाजारात आता थेट असलेली सगळी रक्कम आज गुंतवावी का? माझं असं मत आहे, की त्यासाठी एक म्युच्युअल फंडात अत्यंत उत्पन्न गुंतवणूकदारांसाठी दिलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडातली एस-टी-पी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. हा एक अत्यंत चांगला पर्याय ह्या पद्धतीच्या गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. त्यांनी करायचंय काय? एक रकमी गुंतवणूक म्युच्युअल फंडातील सर्वात लिक्विड असणाऱ्या फंडामध्ये, म्हणजे त्याला आम्ही लिक्विड फंड असं म्हणतो, त्या फंडामध्ये त्यांनी गुंतवणूक करायला पाहिजे. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे गुंतवणुकीला ₹50 लाख आहेत. एक रकमी ₹50 लाख तुम्ही लिक्विड फंडात आज इन्व्हेस्ट करा. त्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये तुम्हाला साधारणपणे वार्षिक 6 ते 7% आता येणारा परतावा आहे. जसं काही, की आपण एक रकमी ही पैसे बँक एफ-डीमध्ये टाकलेत, ठेवीमध्ये ठेवलेत आणि साधारणपणे आता बँक ठेवीचा व्याजदर हा 5 ते 6% आहे. त्याच्या इतका किंवा त्याच्यापेक्षा 1% जास्त व्याज आपल्याला या ठिकाणी कमवता येतंय. याचा शेअर बाजाराशी काही संबंध नाही. ह्या गुंतवणुकीमध्ये आपले जे पैसे असतात, ते अत्यंत लिक्विड प्रकरणात असतात. ते पैसे एका दिवसामध्ये आपल्याला काढता येतात. त्याला कुठल्याही प्रकारचा चार्जेस नाहीयेत, एक्झिट लोड नाहीये. त्यामुळं या प्रकारामध्ये तुमची मूळ रक्कम ठेवा आणि ज्या योजनेमध्ये तुम्हाला पुढच्या 10-20 वर्षामध्ये मोठा पैसा कमवायचा आहे किंवा संपत्ती निर्माण करायची आहे, त्या योजनेमध्ये ह्या प्रकारातनं एक ठराविक रक्कम दरमहा तुम्ही ट्रान्सफर करण्याचं काम करा. त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असं म्हणतात. जेणेकरून तुम्ही मूळ मुद्दल जिथे ठेवलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही 6-7% व्याज कमवताय आणि ज्या प्रकारामध्ये तुम्हाला जायचंय, ज्या योजनेमध्ये तुम्हाला जायचंय, तिथला पुढच्या 10-20 वर्षातला परतावा हा तुम्हाला अत्यंत चांगला मिळणार आहे. आता मी एक उदाहरण देऊन द्यायचं तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतोय. जसं मी मगाशी म्हटलं, की तुमच्याकडे ₹50 लाख आज एक रकमी आहेत. तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडामध्ये हे ₹50 लाख ठेवलेत आणि दरमहा ₹10,000 तुम्ही एक टार्गेटेड योजनेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ एखादा मल्टी कॅप फंड तुम्ही सिलेक्ट केला. याच्यामध्ये मोठ्या आकाराच्या कंपन्या, मध्यम आकाराच्या कंपन्या आणि छोट्या आकाराच्या कंपन्या तिघांचा संगम त्या योजनेमध्ये आहे आणि तुम्हाला असं वाटतंय, की पुढच्या 20 वर्षामध्ये ह्या प्रकारातनं जर गेलो, तर माझी गुंतवणूक खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. अशा योजनेमध्ये दरमहा ₹10,000 तुम्ही गुंतवायला सुरुवात केली. असं धरून चालू, की या पद्धतीने तुम्ही पुढचे 20 वर्ष करताय. एक उदाहरण म्हणून. तर सांगायला आनंद वाटेल, की सर तुम्ही या पद्धतीने ह्या पुढच्या 20 वर्षामध्ये साधारणपणे ₹24 लाख हे तुम्ही ट्रान्सफर केलेत तुमच्या लिक्विड फंडातनं आणि 24 लाखाचे साधारणपणे ₹1.5 कोटी तयार होतात. त्या 10 लाखाचे. साधारणपणे आपण 15% वार्षिक व्याज त्याच्यावर आपण कमवलंय चक्रवाढ व्याजाने, असं आपण गृहीत धरतोय. तर त्याच्यातनं निर्माण होणारी रक्कम ₹1.5 कोटी आहे. आणि मूळ मुद्दल जिथे होती,
जी आपली 50 लाख रुपयाची मूळ मुद्दल आहे, त्या एकूण रकमेवरती जी शिल्लक राहतीये ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्यावरही आपल्याला वार्षिक 6 ते 7% व्याज मिळते. म्हणजे साधारणपणे 20 वर्षानंतर हा आकडा जवळपास $2.25 कोटीच्या दरम्यान जातो. मूळ रक्कम तुमची सुरक्षित राहते. प्लस त्याच्यातनं जो एस-टी-पीच्या माध्यमातून 24 लाख रुपयाचं जे ट्रान्सफर झालेली आहे, त्या 24 लाखातनं आपल्याला साधारणपणे $2.25 कोटीचा टप्पा गाठता येतोय. हे खूप चांगल्या पद्धतीचं बाजारातील अनिश्चिततेला कव्हर करणं आणि त्या अनिश्चिततेला आपल्या फेवरमध्ये करणं, याच्यासाठी निर्माण केलेला हा पर्याय आपण नक्की विचार करायला हवा. आणि मला वाटतं लिक्विड फंड मध्ये असल्यामुळे त्याला लगेच आपल्याला काढता येणं हो, इमर्जन्सी मध्ये ते हो, पण हो. पॉसिबल होत असेल. तर मगाशी आपण जसं म्हटलं, की काही पैसे जर तुम्हाला असं वाटतंय, की अचानक लागू शकतात, तर ते पैसे पण तुम्ही लिक्विड फंडात ठेवा. सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवण्याऐवजी, बचत खात्यामध्ये पैसे ठेवण्याऐवजी, कुठल्याही बँक एफडीत पैसे ठेवण्याऐवजी हा पर्याय अत्यंत उत्तम आहे. कारण इथे 24 तासाची लिक्विडिटी, याला कुठल्याही प्रकारचा चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीयेत आणि ह्या पूर्ण प्रकारामध्ये 1 वर्षाचा वार्षिक व्याज दर जे मिळतं बँक एफडीला, त्याच्यापेक्षा बेटर रिटर्न आपण या ठिकाणी कमवतोय आणि हा पैसा तुमच्या उपलब्धतेला आहे आणि एस-टी-पीच्या माध्यमातून तुम्ही अनिश्चितता पूर्णपणे पार पाडताय आणि तुमचा एक मोठा वेल्थ क्रिएशनचा त्या ठिकाणी मिळायला संधी आहे. नाही, आता हे खूप चांगलं सांगितलं. लिक्विड फंड मध्ये ते पैसे असल्यामुळे तुम्हाला कधीही काढता येतात. हे सगळे त्याचं वैशिष्ट्य आहे वेगळं. या याच्यावरती कॅपिटल गेनचा पण काही विषय असतो का किंवा काय? कॅपिटल गेन हा आपल्याला केव्हा लागतो? ज्या दिवशी मी माझ्या गुंतवणुकीतनं पैसे बाहेर काढतो. हं. आणि ज्यावेळेस मी पैसे बाहेर काढतो, माझ्या मुद्दलामध्ये जे काही गेन क्रिएट झालाय, ज्याच्यातनं वाढ निर्माण झालेली आहे, त्या वाढीवर लागणारा टॅक्स, त्याला कॅपिटल गेन असा म्हटला जातो. आत्ताच्या भारतीय इन्कम टॅक्स नियमानुसार तुम्ही ती रक्कम 12 महिने अगोदर जर काढली, तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ॲप्लिकेबल होतो, जो साधारणपणे 20% दरम्यान आहे. आणि 12 महिन्यानंतरचा जो नफा बाहेर काढला, तर त्याच्यावर आपल्याला साधारणपणे 12.5% कॅपिटल गेन लागतो. पण प्रत्येक गुंतवणूकदाराला म्हणजे पर पॅन आपल्याला ₹2.25 टॅक्स फ्री दरवर्षी पैसे बाहेर काढण्याची मुभा आपल्याला इन्कम टॅक्सने दिली आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही कॅपिटल गेन हा खूप मोठा नाहीये. पण कॅपिटल गेनपेक्षा गेन किती होतोय ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज गेन इज कॅपिटल. गेन इज कॅपिटल. बरं, आता हे सगळं झालं ज्यांच्याकडे एकरकमी पैसे आहेत बरोबर. आणि त्यांना त्याची गुंतवणूक करायची. ज्यांच्याकडे तितका फंड नाहीये, एकरकमी करायला आता ते दजावत नाहीये, बरोबर. किंबहुना त्यांच्याकडे आता ती सोय नाही, पण थोडं थोडं ते नक्की प्रयत्न करू शकतात. अशा लोकांनी आताच्या वातावरणाचा फायदा कसा घ्यावा? आपल्याकडे अत्यंत प्रचलित झालेला प्रकार म्हणजे एस-आय-पी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याचा प्रचार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय. आता बहुतांशी लोकांना कदाचित म्युच्युअल फंड माहीत नसेल, पण एस-आय-पी सगळ्यांना माहिती आहे. अशी ही परिस्थिती आहे. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आत्ताच्या वातावरणात सगळ्यात अत्यंत उत्तम उत्तम पर्याय असं मी म्हणेन. कारण अनिश्चित वातावरणामध्ये आपल्याला दर महिन्याला, दर आठवड्याला, दर दिवशी हा चढ-उतार जो होतोय बाजारातला, त्यातनं निर्माण होणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी एस-आय-पीच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करता येतात. म्हणजे काय, की तोच मगाचं उदाहरण आपण पुढे घेऊया, की एखाद्या व्यक्तीकडे ₹10,000 दरमहा पैसे भरण्याची त्याची तयारी आहे. मग त्यांनी पुढच्या 20 वर्षासाठी काही उद्दिष्ट ठेवली डोळ्यासमोर. म्हणजे वार्षिक ₹1,20,000 तो भरतोय. असं साधारणपणे 20 वर्षात तो 24 लाख रुपयाची गुंतवणूक करतोय आणि या 24 लाखाच्या गुंतवणुकीमध्ये त्यांनी 20 वर्षाची अनिश्चितता त्याच्यातनं कॅप्चर केलेली आहे. या 20 वर्षाच्या अनिश्चित वातावरणाचा त्याला इतका मोठा फायदा होतोय, की त्याची गुंतवणूक 24 लाखाच्या गुंतवणुकीतनं निर्माण झालेली संपत्ती 1.5 कोटीच्या वरती आहे. त्यामुळं ही रक्कम आपण जी उभा करतोय, ह्या एस-आय-पीच्या माध्यमातनं, ही अत्यंत मोठी आणि अत्यंत आश्वासक रक्कम आपण आपल्या एखाद्या उद्दिष्टासाठी निर्माण करू शकतोय. मी असं म्हणेन, की हा जो काळ आहे, ह्याच्यात जास्तीत जास्त रकमेची एस-आय-पी जर आपण करू शकलो, तर आपण आपल्या अनेक उद्दिष्टांसाठी एक मोठा पैसा नक्कीच तयार करू. आता मला एकदम आठवलं म्हणून हा प्रश्न विचारतो. वैयक्तिक आहे थोडं. हो, हो. तो असा की तुम्ही जेव्हा गुंतवणुकीला सुरुवात केली होती, तेव्हाचा काळ कसा होता आणि आत्ताचा कसा आहे? बरोबर. तेव्हा अशीच अस्वस्थता होती, हो. आपण कुठे होतो आणि आता कसं आहे? म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ती साधारणपणे 1993-94 चा काळ होता.
1993-94चा काळ जर तुम्ही आठवला, तर तुमच्या असं लक्षात येईल, की त्याही काळामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक घोटाळे, अनेक प्रकारच्या सरकारांचं पडणं-धडणं आणि अनेक ठिकाणी जागतिक पातळीवरती सुद्धा घडामोडी आपल्याला बघताना आपण पाहिलेल्या आहेत. 2000 सालचा काळ आठवा, त्यावेळेस टेक बबल आपण पाहिलेला आहे. त्याच्या अगोदर आपण नुकतंच हर्षद मेहताच्या आर्थिक घोटाळ्यातनं बाहेर पडलेलो होतो आणि त्याच्या पुढेही सातत्याने भारतामध्ये अनेक गोष्टींचे पडसाद शेअर बाजारावरती घडताना दिसले. 2008चा हा सगळ्यात गडबड करणारा फायनान्शियल क्रायसिस अख्ख्या जगात आपण आलेला पाहिला. 2013-14चा आर्थिक संक्रमण आपण पाहिलं. 2020चं कोरोनाचा काळ आपण पाहिला. ह्या सगळ्या पडझडीमध्ये अनेक वेळा निर्माण झालेल्या गुंतवणुकीच्या संधी जर सातत्याने जर घेतल्या असतील, तर तुम्हाला आनंदाने मी सांगू इच्छितो, की 1993 साली सुरू केलेली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये माझा वार्षिक परतावा हा आता जवळपास 36% वरती आहे. बरं. आता हा 36% वार्षिक परतावा गेले 32-33 वर्ष जर तुम्हाला वार्षिक पद्धतीने मिळत असेल, हा प्रचंड मोठा पैसा त्याला देतो. खरं तर असं विचारू नये, पण एक उदाहरण देऊ. तर मग तुम्ही किती साधारण पैसे गुंतवले Correct. असतील बरोबर. तिथून आणि त्याचं साधारण किती झाले असतील? एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं का जर एखाद्या व्यक्तीने मागच्या 32 वर्षांमध्ये मासिक ₹10,000 जर गुंतवणूक केली असेल, तर त्यातनं निर्माण झालेली रक्कम ही साधारणपणे 6.5 ते 7 कोटी ही रक्कम उभी राहिलेली आहे. इतका मोठा परतावा मागच्या 30-32 वर्षात निर्माण झालाय. आता खूप लोकांना असा प्रश्न पडेल, की 1992-93 साली आम्हाला शेअर बाजाराची फारशी माहिती नव्हती किंवा आमच्याकडे हिंमत नव्हती, की शेअर बाजारात गुंतवणूक करायला पाहिजे. त्यावेळेस म्युच्युअल फंडांचाही प्रसार खूप कमी होता. परंतु मी असं म्हणेन, की 1992-93च्या काळात असणारी अनिश्चितता आणि 2025-26ला असणारी अनिश्चितता याच्यामध्ये मला काही फारसा वेगळा फरक जाणवत नाहीये. असा अनिश्चिततेचा काळ आपल्याला अनेक दशकांमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि अनेक दशकांमधल्या या अनिश्चित वातावरणातच खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण झाली, हे आपल्याला कागदोपत्री आणि आकडेवारीनी सिद्ध करता येतंय. मागच्या 30-40 वर्षात ज्यांनी गुंतवणुकी केल्या आहेत, त्यांनी अत्यंत मोठी संपत्ती याच भारतीय शेअर बाजारातनं कमवलेली आहे. आणि मी असं म्हणेन सर, आज या पॉडकास्टच्या निमित्ताने अजूनही भारतामध्ये सोन्याचे दिवस यायचे बाकी आहेत. अजूनही आपल्याला पुढच्या 20-25 वर्षामध्ये प्रचंड मोठा परतावा भारतीय अर्थव्यवस्था कमवून देणार आहे. तर गुंतवणूकदारांनी ही संधी सोडायला नाही पाहिजे. म्हणूनच हा प्रश्नच मी त्यासाठी विचारला, की साधारण त्या काळातली अस्वस्थता आणि आताची या दोन्हीची जर आपण तुलना केली, तर भविष्यात आपल्याला परतावा कसा मिळू शकतो त्याचा एक अंदाज बांधता येऊ शकतो. बरोबर. म्हणून. गुंतवणुकीमध्ये सर सगळ्यात जास्त संयमाचं महत्व आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, ते असायला हवं प्रत्येकाने. परंतु त्याच्यासाठी संयम स्वतःवरचा हा अत्यंत महत्वाचा आहे. उद्दिष्टांकडे लक्ष द्या. बाजाराच्या चालावरती लक्ष देऊ नका. उद्दिष्ट जर तुमची परफेक्ट तुम्ही मॅप केली असतील टाईमलाईनला, तर तुम्ही त्या उद्दिष्टांकडे लक्ष द्या. तुमची संपत्ती बनण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. तुम्ही आता 2 एस सांगितले. एक म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आणि एक SIP. SIP. आणखी एक एस बाकी आहे त्याविषयी. हो. हा एस आपल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने सीनियर सिटीझनसाठी लागू होऊ शकतो. कारण जो व्यक्ती सीनियर सिटीझन असं मी म्हटलं, कारण जो व्यक्ती रिटायर्ड होतोय, जो आपल्या कार्यशैलीतनं बाहेर पडतोय. मग तो नोकरीच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, परंतु त्याला दरमहा मात्र पैशाची गरज आहे. मग आपल्याकडे आतापर्यंत कमवलेला जो पैसा आहे, तो अशा पद्धतीने गुंतवला, की जेणेकरून मला त्या मुद्दलाला हात न लागता माझी मासिक पेन्शन मिळाल्यासारखं मला जर उत्पन्न मिळत असेल, तर अनेक वेळा लोकांकडे जे पर्याय आता उपलब्ध आहेत. लोकं नॉर्मली पोस्टातल्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. काही लोकं प्रॉव्हिडंट फंडामध्ये पैसे गुंतवतात. कारण आपली मुद्दल सुरक्षित राहणं अत्यंत गरजेचं आहे. काही लोकं नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवतात आणि त्यातनं काही पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे जे काही आपले पारंपरिक पर्याय आहेत, या पर्यायांमध्ये मिळणारा परतावा हा कमी प्रमाणात आहे. मी असं सांगेन, की म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एक खूप सुंदर एक संकल्पना पुढे आली. त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. हा तिसरा एस हा आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. कसा?
तर साधारणपणे जर आपण वार्षिक 8% जर आपण रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करत असू आणि प्लस मुद्दलामध्येही दरवर्षी किमान 2% ची भर आपण जर घालू शकलो, तर आपलं मुद्दल सुरक्षितच राहतं असं नाही, किंबहुना मुद्दलही वाढते आणि दरमहा आपल्याला एक रक्कम जी पारंपरिक पर्यायापेक्षा जास्त आहे, ती सातत्याने ठरलेल्या तारखेला आपल्या खात्यामध्ये येते आणि त्यातनं आपण पैसा आपल्या दैनंदिन गरजांसाठी वापरतोय. सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन हा अत्यंत सुरक्षित आणि अत्यंत चांगला पर्याय आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी. एखाद्या व्यक्तीचा त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कमवलेला पैसा तुम्ही योग्य ठिकाणी जर गुंतवला आणि त्यातनं दरमहा पैसे कमवण्याचा प्रयत्न केला विथ द सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तर तुमचा पैसाही सुरक्षित राहतो दीर्घकालीन काळामध्ये आणि तुमची मुद्दलही वाढते आणि तुम्हाला दरमहा मिळणारा पैसाही चांगल्या पद्धतीने घेता येतो. तर आपण आज 3 एसचा जो उल्लेख केला, की सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन, या 3 एसचं आपल्या आयुष्यात महत्त्व आहे ते आपण प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा वापर मात्र नक्की करायला पाहिजे. काळ हा कसाही असेल, अनिश्चित असेल किंवा आपल्याला एक डायरेक्शन माहिती आहे, की देश प्रगतीच्या पथावर आहे. देश इथून पुढच्या 20 वर्षामध्ये अत्यंत प्रगतशील होणार आहे. ह्या देशाच्या प्रगतीकडे लक्ष द्या आणि त्या प्रगतीमध्ये वाटेकरू व्हा. गुंतवणुकीच्या माध्यमातनं. एकरकमी करण्याची हिंमत नसेल, तर ह्या 3 एसच्या माध्यमातनं तुम्ही हे पर्याय जर वापरलेत, तर तुम्हाला अत्यंत चांगली गुंतवणूक करता येईल. वा, खरंच म्हणजे आजच्या वेजपूल गप्पा खूपच हेल्पफुल होत्या आणि अनेकांना आजच्या वातावरणात आपण नेमकं काय करायचं याचं नियोजन करायला या गप्पा नक्कीच उपयुक्त ठरतील याची मला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद.